वकील मित्रमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण आपल्या ई फायलिंग सर्व्हिसेस पोर्टलवर पासवर्ड विसरल्यास काय करायचे आहे ते बघणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या पोर्टलवर यायचं आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो सर्वात खालच्या साईडला फॉरगेट पासवर्ड नावाचं ऑप्शन आहे. तेथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक नवीन डायलॉग बॉक्स ओपन होईल. या बॉक्समध्ये आपण सर्वप्रथम आपले स्टेट म्हणजे राज्य सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपण बघू शकतो इथे ॲडव्होकेटवर क्लिक आहेच. त्यानंतर आपण ईमेल किंवा मोबाईल नंबर यापैकी जे आपणाकडं आहे ते या ठिकाणी भरायचं आहे. मी या ठिकाणी मोबाईल नंबर भरीत आहे. हा तोच नंबर असायला पाहिजे, तो तुमचा लॉगिन आय डी आहे. त्याच्यानंतर बाजूला असलेला कॅपच्या बरोबर भरायचा आहे आणि गेट ओ टी पीला क्लिक करायचं आहे. गेट ओ टी पीला क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एक 6 आकड्याचा ओ टी पी येणार आहे, जो आपल्याला या ठिकाणी टाकून तो ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे. ओ टी पी बरोबर असल्यास आणि व्हेरीफाय झाल्यास तुमच्या मोबाईलवर पुन्हा SMS द्वारे एक नवीन पासवर्ड येईल. हाच पासवर्ड वापरून आपण आपल्या अकाउंटमध्ये प्रवेश करू शकतो. दिलेली माहिती आवडल्यास नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपणाला जर याच्या व्यतिरिक्त स्वतः एखादा वेगळा पासवर्ड ठेवण्याची इच्छा असेल तर आपण आपल्या पोर्टलमध्ये लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्याच्यानंतर उजव्या साईडला ज्या ठिकाणी तुमचे नाव दिसते तेथे क्लिक करायचं आणि तेथून माय प्रोफाईल या बटनावर क्लिक करायचं आहे. माय प्रोफाईलला क्लिक केल्याच्यानंतर तुमचं प्रोफाईल उघडेल. त्या डाव्या बाजूला एक चेंज पासवर्ड नावाचं ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्हाला जुना पासवर्ड टाकायचा आहे. नवीन पासवर्ड टाकण्याच्या पूर्वी काही गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घेणे आवश्यक आहे. ते म्हणजे पासवर्ड कमीत कमी 8 अक्षराचा असायला पाहिजेत, ज्यामध्ये 1 हा नंबर, 1 हे लोअर केस लेटर, 1 अप्पर केस लेटर आणि 1 स्पेशल कॅरेक्टर असायला पाहिजेत. यालाच अनुसरून आपण आपला न्यू पासवर्ड भरायचा आहे आणि कन्फर्म पासवर्डमध्ये तो जसाच्या तसा लिहायचा आहे. त्यानंतर चेंज पासवर्डवर क्लिक केल्याच्यानंतर तुमचा पासवर्ड यशस्वीरित्या तुम्ही बदल केलेला आहे. या बदल झालेल्या पासवर्डचा उपयोग करून तुम्ही आपल्या पोर्टलमधील अकाउंटमध्ये लॉग इन आय डीचा उपयोग करून प्रवेश करू शकता. त्याचसोबत प्रत्येक 30 दिवसानंतर पासवर्ड बदलणे हे बंधनकारक आहे. लवकरच आम्ही नवीन प्रकरण कशा प्रकारे दाखल करायचं आहे याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यामुळे न विसरता आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.